खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे। मुक्ताई नगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला। यात 2 प्रवासी जागीच ठार झाले तर 15 ते 20 जण जखमी झाले। 2 दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील पहूर जवळही असाच एक अपघात झाला होता। आज सकाळी जळगावहून अकोल्याकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स बस ट्रकवर आदळली। हा अपघात मुक्ताई नगर जवळ झाला। अपघातामध्ये ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चुराडा झाला। 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 15 ते 20 प्रवासी जखमी झालेत। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले। या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अपघातग्रस्त गाड्या हटवण्याचे काम सुरू आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले। जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। काहींची प्रकृती गंभीर आहे, पण अपघाताचे कारण अजून समजू शकलेले नाही। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। त्यांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही असे पोलिसांनी सांगितले। पोलीस अपघाताचा तपास करत आहेत। तर जिल्ह्यात वाढत चाललेल्या अपघातांचे प्रमाण अतिशय चिंताजनक होत आहे। चालकाच्या भरवशावर प्रवासी निवांत असतात की आम्ही आमच्या इच्छुक ठिकाणी सुरक्षित पोहोचू, परंतु रस्ता मोकळा दिसल्यावर चालक इतर कशाचीही पर्वा न करता जलद पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग वाढवतात आणि अघटित होऊन बसते।